उंच उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती. दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते. साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते. येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहूर उठत. वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट. काय एवढं सगळं झालं आणि तुम्हाला कळवलं सुद्धा नाही? खूप उशीर झाला होता. म्हणजे तुझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता माझ्याकडे, तुझा पत्ता होता म्हणून तुला शोधत शोधत आले. तुला लग्नासाठी किती वेळा विचारलं, तूच म्हणालीस की मला या गावात या खेड्यात नाही राहायला यायचं आणि 5 वर्ष लग्नासाठी थांब म्हणालीस. करिअर करायचं होतं तुला आणि म्हणून तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलंस. पण एक सांग विशाखा, आपल्या सोनलच्या डोक्यातलं त्या मुलाच्या गावाला जायचं भूत उतरलं की आहे अजून तिच्या डोक्यात? हो, जवळजवळ उतरले तर जमाय. खरं तर मयूरचं नशीबच चांगलं आहे की तुमच्यासारखी पत्नी त्याला मिळाली. पण आमच्या दोघांचं प्रेम हे भूतकाळ होतं. आज तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि हे वर्तमान काळ आहे. आमच्या दोघांचा भूतकाळ तुमच्या वर्तमानात आणून मला तुमचं भविष्य बिघडवायचं नाहीये. तुम्ही दोघं नेहमी सुखात राहावं हीच माझी इच्छा आहे. काय आज झोपायचं नाही वाटतं? नाही, आज तुमच्याशी गप्पा मारायच्या. गप्पा? का ग? का म्हणजे काय? गप्पा का मारता? माहिती नाही, पण काय गप्पा मारायच्या? सोनल ताई उद्या चालल्यात ना? नाही म्हणजे 1-2 दिवस अजून राहिल्या असत्या ना, तेवढंच बरं वाटलं असतं मला. नाही बरोबर आहे तुझं, पण ती घरी कोणाला न सांगता आलेली आहे. तिच्या घरचे पण काळजी करतील ना. आणि तू तरी जाशील का असं कोणाला न सांगता बाहेर कुठे? मी कशाला जाऊ कोणाला न सांगता कुठे? आणि इतक्या लांब तर नाहीच. म्हणूनच तिला उद्या जावं लागेल. उद्या सोनल ताईंसाठी मी खूप काय काय बनवणार आहे. अरे वा, म्हणजे काय काय बनवणार आहेस? जे काय बनवशील ना मला पण दे थोडं. ओके? हो. तुम्हाला एक विचारू? विचार ना. तू जे काय म्हणशील ना, जे काय विचारशील ना, सगळ्याला हो म्हणेल मी. बोल. मग तुम्ही सोनल ताईंशी लग्न का नाही करत? हे बघ, सोनलचा विषय आता नकोय. काय झालं? राग आला का तुम्हाला? नाही, मी रागवलो नाही, पण सोनलचा विषय नको. आपण काहीतरी दुसरं बोलूया ना. हे बघ, मी तुझ्या बरोबर आहे, माझ्याविषयी काहीतरी बोल ना. बोल. हो, मग तुम्ही दुसरं लग्न का नाही करत?
सोनल झोपली का? हो, सोनलताई झोपल्या. खरंच खूप चांगली निवड आहे तुमची. मग माझ्यासारख्या गावंढळ मुलीशी का लग्न केलं? खूप जीव आहे त्यांचा तुमच्यावर. खरं तर ना, तुमच्यासाठी सोनलताईच योग्य आहेत. आणि तू नाही आहेस का योग्य माझ्यासाठी? अगं तू माझ्यासाठीच नाही तर आईबाबांसाठी, या घरासाठी, या सगळ्यांसाठी योग्य आहेस. एकदम योग्य आहेस. हा तुमचा मोठेपणाच आहे. खरंच सोनलताईंचा खूप जीव आहे तुमच्यावर. उगाच का ते एवढ्या लांब आल्या? एखादी बाई असती तर मला येऊन काय काय बोलली असती, पण किती समजुतीने घेतलं त्यांनी सगळं. खरं सांगते, त्यांचं लय प्रेम आहे तुमच्यावर. खरं आहे तुझं, पण तुझं नाही आहे का जीव माझ्यावर? आता हे काय विचारणं झालं का? हे बघ छाया, तूच म्हणायचीस ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण हे असंच समजायचं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालंय. आता यात तुमचं काय चांगलं झालं? जे काही चांगलं झालं ते माझंच झालं ना. माझ्या आईबाबांसारखे तुमचे आईबाबा मिळाले, तुमच्यासारखा एवढा चांगला नवरा मिळाला, एवढं चांगलं घर मिळालं. यात तर फक्त माझाच फायदा आहे. पण सोनलताईंसाठी मला खूप वाईट वाटतं. हे बघ छाया, तू असा नको विचार करूस. जर समजा मी तू म्हणतेस त्याप्रमाणे सोनलशी लग्न केलं असतं तर मला कदाचित तिच्याबरोबर मुंबईला जावं लागलं असतं. मग आईबाबांचं काय? त्यांना इथे एकटं राहायला लागलं असतं, आणि ते इथे एकटे राहिले असते तर माझा फायदा कसा होणार? माझ्या लोकांचा तोटा म्हणजे माझाच तोटा ना. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही मला खूप आवडता, आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे पण आहात. माझं नशीबच आहे मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. नक्कीच मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल. हे बघ, मागच्या जन्मीच नाही तर या जन्मी सुद्धा तू पुण्याचं काम करतेस. म्हणून तर सगळ्यांची मनं सांभाळतेस तू. माझं सोनल बरोबर बोलणं झालं. काय म्हणाली? तो तिचा कोण मित्र आहे ना, तो त्याच्या गावी जायचंय म्हणे. का विचारलं तर जाब विचारायला त्याला, का नाही थांबलास तू माझ्यासाठी म्हणून. विशाखा, मी माझं जाणं कॅन्सल करू का ग? का हो? अगं माझं मनच लागणार नाही तिथे. या मुलीने जीवाला नसता घोर लावून ठेवलाय. अहो काहीतरी वेड्यासारखं काय बोलताय? नाही म्हणजे तुम्हाला जायचं नसेल तर माझी काही जबरदस्ती नाहीये, पण तुम्हीच म्हणत होतात ना फॉरेनचे डेलिगेट्स येणार आहेत म्हणून, आणि हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून. मग तुम्हीच केला नाहीत तर कसं होईल? हा अगं पण हे सगळं मी कुणासाठी करतोय? आपल्या पिलांसाठीच ना. आणि त्यांचंच जर का हे असं असेल तर माझं लक्ष कसं लागेल तिथे? मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागतेय. ॲटलिस्ट तुला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं. मी मयूरला भेटायला त्याच्या गावी चालली आहे. प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर.
माझ्यावर विश्वास ठेव. मी कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आईला तू सांभाळून घेशील अशी अपेक्षा आहे. तिला सांग माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. अगं आई, कसलं टेन्शन घेतेस? सगळं ठीक होईल. तू तिची आई नाहीस ना, म्हणून हे बोलू शकतेस. माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ ना, म्हणजे कळेल माझी काय अवस्था आहे ती. साहजिक आहे, मी तुझी जागा घेऊ शकत नाही. पण आई, आपल्याला या सगळ्यातनं मार्ग काढायलाच हवा. सगळे मार्ग बंद झालेत. पुढे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कुठे. हे बघ आई, असं का बोलतेस तू? अगं ठीक आहे, सोनल चुकली, पण आपणही तिला समजून घ्यायला हवं ना. आणि ती कशी बशी आता या धक्क्यातनं सावरली आहे. म्हणजे ती पळून नाही गेलीये, येईल परत. अगं पण केव्हा? हे आल्यानंतर? यांचा विचार आला ना की टेन्शनच येतं मला. आई, तू बाबांना सांगितलंस? काय? सोनलचे हे प्रताप सांगू त्यांना? अगं त्यांना कळलं ना तर कामात लक्ष लागणार नाही त्यांचं. मिळेल ती फ्लाईट घेऊन परत येतील इथे. आई, जरा वेळ तू पड, मी जयश्रीशी बोलून येते. जयश्री? अगं अशी काय करतेस आई तू? समीरची जी केस लढते ना, ती जयश्री. हो, विसरलेच मी. माझ्या मागे हे सोनलचं टेन्शन आणि तुझ्या मागे त्या समीरचं टेन्शन. टेन्शन घेणं आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे. ती तुझी जयश्री चांगली वकील आहे ना? नाही म्हणजे समीरची केस चांगली हँडल करू शकते ना? म्हणजे काय? मला विश्वास आहे की ती समीरची ही केस नक्कीच हँडल करेल. तुला वाटतंय ना? मग नक्की सगळं चांगलं होईल. या सोनलने अजून फोन का नाही केला? का वागते ही पोर अशी? अगं असं काय करतेस आई तू? ती बरी असेल. देव करो आणि ती बरीच असो. एक तर अनोळखी गाव, आपल्याला लोक माहित नाहीत, त्यात तिचा स्वभाव असा हा चिडका. कोणाला काही उलटून बोलली म्हणजे नसती पंचायत. करायला जायची आहे का नाही व्हायचं भलतच. आई, जरा पड बघू, मला जरा जयश्रीशी बोलायचंय. देवा, माझ्या सोनलला लवकर घरी पाठव. एकरी काम घरट ॲडव्होकेट जयश्री, आपण कोर्टाकडे 1 आठवड्याची मुदत मागितली होती. येस मिलॉर्ड, मी आज कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करणार आहे. तत्पूर्वी मला माझ्या अशिलाशी आणि मिस्टर सरपोतदारांशी काही चर्चा करायची. परमिशन ग्रांटेड. मी मिस्टर सरपोतदारांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करते. सरपोतदार हाजीर हो. समीर, तुम्ही सरपोतदारांना किती दिवसांपासून ओळखता? ओळखण्याचं दूरच, मी त्यांना यापूर्वी कधी पाहिलं देखील नव्हतं. पण तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सरपोतदारांवर खुनी हल्ला केलाय. तुम्ही म्हणजे तुमच्या माणसांनी. हो, त्या माणसाला मी आतापर्यंत पाहिलं नाही, त्याला ओळखत नाही, तर माझी माणसं पाठवून त्यावर मी का खुनी हल्ला करेन? आणि तुम्ही म्हणता की माझी माणसं, ती माणसं कोण आहेत मला दाखवा ना. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. ज्या माणसांनी सरपोतदारांवर खुनी हल्ला केला
त्यापैकी एकाही माणसाला आपल्या पोलिसांनी अटक केलेली नाहीये. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? थँक्यू. आपलं नाव समीर गोडबोले. हो, काय करता आपण? मी अमेरिकेत खाजगी कंपनीमध्ये जॉबला आहे. मग तुम्ही इंडियात कधी आला? इंडियात मी 2-3 वर्षात एकदा तरी येऊन जातो. हा, तुम्ही आईवडिलांना एकुलते एक आहात ना? हो. जी तुमची कंपनी आहे अमेरिकेतली, ती भारतामध्ये सुद्धा मोठमोठे टॉवर्स बनवते. इंडियातच काय, वर्ल्डमध्ये ते टॉवर्स बांधतात. आणि इंडियामध्येही काही त्यांचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. आणि त्याचीच फाईल सरपोतदारांकडे होती, बरोबर? नाही, मला याबद्दल काही कल्पना नाही. मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर तिकडे काम करतो. प्रत्येक कामासाठी तिकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे आणि ती माणसं आपापलं काम करत असतात साहेब. येस, म्हणजे धमकावून का होईना, पैसे देऊन का होईना, खून करून का होईना, ती कामं तुमची कंपनी करून घेत असते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. या गोष्टींचा मिसेस समीर गोडबोलेंशी काहीही संबंध नाहीये. मिसेस समीर, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुमची फाईल, तुमच्या कंपनीची फाईल सरपोतदारांकडे होती हे तुम्हाला माहिती होतं. सरपोतदार हे BMC मध्ये ऑफिसर आहेत हे तुम्हाला माहिती होतं आणि त्यांच्या सहीखेरीज तुमच्या कंपनीला टॉवर बांधता येणार नाही हेही तुम्हाला माहिती होतं. आणि सरपोतदारांनी फाईलवर शेरा मारला होता की ज्या जमिनीवर तुम्हाला टॉवर उभा करायचा आहे ती मुलांच्या खेळाची जमीन आहे. मग तुम्ही त्यांना पैशाची लालूच दाखवलीत, धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मिस्टर सरपोतदार हे कामाशी प्रामाणिक होते, एकनिष्ठ होते आणि तुमचं काम ते सहजासहजी करत नव्हते. म्हणून तुमच्या कंपनीने तुमच्या करवी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि तोही तुम्ही करायचा प्रयत्न केला कारण तुम्हाला प्रमोशन हवं होतं. दॅट्स ऑल मिलॉट. छान छान गोष्ट रचलीत. गोष्ट नाही, हे सत्य आहे आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. मिलॉर्ड, मी मिस्टर सरपोतदारांना काही प्रश्न विचारू इच्छिते. परमिशन ग्रांटेड. तर आपण सरपोतदार सचिन श्रीकांत सरपोतदार नाव माझं. तुम्हीच मिस्टर समीर गोडबोले यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली आहे ना? होय. तुम्ही समीर गोडबोले यांना ओळखता? चांगलाच, 2दा भेटलोय मी यांना. नाही, हा माणूस खोटं बोलतोय. ऑर्डर ऑर्डर. समीर आणि तुमची भेट कुठे झाली? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? होय, हॉटेलमध्येच भेटलोय मी यांना 2दा. कशासाठी? कशासाठी? आता यांनी इतकं काय सांगितलं? पहिल्या वेळी कशासाठी बोलवलं आणि दुसऱ्या वेळी कशासाठी बोलवलं? सांगतो. या गोडबोलेने पहिल्यांदा मला फाईलवर साईन करण्यासाठी पैशाची लालूच दाखवली आणि दुसऱ्या वेळी मी साईन करणार नाही म्हटल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली या गोडबोलेने. हीच या माणसाची खरी ओळख, त्याचा खरा चेहरा. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपी समीरला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. नाही जयसाहेब, नाही नाही जयसाहेब, नाही नाही, या माणसाला माझ्या मुलाविरुद्ध कुभांड रचले हो. माझा मुलगा निर्दोष आहे. खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. माझा मुलगा निर्दोष आहे. माझा मुलगा निर्दोष. ऑर्डर ऑर्डर. काय होतं तुम्हाला बाबा? बाबा बाबा. आणि काय गे, घरामध्ये पाहुणे आलेलं तुला लय आवडतात ना? पण ती तशातली पाहुणी दिसत नाही. मग कशातली आहे ती पाहुणी?
मला तर वाटतंय आपल्या मयूरचं आणि तिचं काहीतरी हाय. काहीतरी म्हणजे काहीतरी म्हणजे लफडं हो. लफडा. मला असं वाटतं की ही इज इन कोमा. मॅडम काय अशा वेळेला ना पेशन्स सगळ्यांनीच ठेवणं खूप गरजेचं असतं. सो प्लीज कॉपरेट. आणि त्यांची काळजी घ्या, त्यांना खूप धक्का बसलाय. मला माहिती आहे मयूर फक्त तुझा आणि तुझाच विचार करतो. नाही, त्याची बायको छाया ती मयूरचा संसार नक्की सुखाचा करेल. मूर्ख आहेस तू. मयूरचा संसार तीच काय तू सुद्धा सुखाचा करू शकतेस. घरावरून आठवलं बघ, तू घरी कधी जाणार आहेस? नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरी जास्त दिवस राहणं बरं दिसत नाही ना, म्हणून म्हटलं.